हॅलो फ्रेंड, नमस्कार. मी शोभा, तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आजकाल शोभा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आता आम्ही आलो संध्याकाळी श्रीवर्धन बीचवरती, कारण की सकाळी झालं होतं आमचं, तर आता आलेले. हा आपला पार्ट 2 होणार आहे. तो पार्ट 1 तुम्ही बघितलाच असेल, तर तुम्हाला कसा वाटला तो तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. आणि आता आपण करू आपल्या पार्ट 2ची सुरुवात. संध्याकाळी एकदम शांत बीच आहे. एक मिनटं. इथं असं आय लव्ह नाही, फक्त श्रीवर्धन असं नाव आहे. आणि इथून सगळं असं एकदम भारी तुम्ही हाताने इथं सेल्फी पॉईंट बनवला आहे आणि एक्सरसाइज करायला पण बनवलं. हे बघा, इथं तुम्ही फोटो काढू शकता. इथं असे सेल्फी पॉईंट बनवलेले आहे आणि तुम्ही असं चालण्यासाठी इथं तुम्ही फोटो काढू शकता. आणि इथून तुम्ही असं सनसेट एन्जॉय करू शकता. आणि इकडे जर तुम्ही आला ना, इकडे अजिबात क्राऊड राहत नाही. म्हणजे जे राईड्स वाले वगैरे राहतात ना, ते त्या साईडला राहतात, इकडच्या साईडला. इकडे अजिबात कोणीच नसतं. तुम्ही इथं मस्त एन्जॉय करू शकता. आता हा बघा, हा जो समोर दिसतोय तुम्हाला, तो सेल्फी पॉईंट आहे. आम्ही चाललोय सेल्फी पॉईंटला, कारण आम्हाला काढायचे फोटो. आम्ही अजून फोटोच नाही काढले. सकाळी पण आम्ही जेव्हा आलो होतो तेव्हा फक्त आम्ही राईड एन्जॉय केला आणि थोडं खेळलो पाण्यामध्ये आणि घरी रूमवरती गेलो. आता त्याच्यामुळे आम्ही इथं सगळं थोडे फोटो काढतो. ते झाल्यानंतर मग आम्ही जातो खाली बीचवरती आणि मग तिथं थोडं खेळतो, कारण की पोरांना स्विमिंग करायची. त्यांना किती पण केलं तरी त्यांचं काही पोट नाही भरत. त्याच्यासाठी आम्ही आलोय आता परत. हे बघा किती सुंदर असं इथं सेल्फी पॉइंट वगैरे असे बनवले त्यांनी. तिथं तर शिप पण बनवली आहे, मी दाखवते तुम्हाला. त्यांनी इथं बनवलेलं. एवढा भारी समुद्र दिसतो ना इथून. आणि मी आतापर्यंत खूप साऱ्या बीच वरती फिरलेली आहे, पण मला एवढा शांत आणि कमी क्राऊड असलेला बीच हा भेटला. कारण हा मुंबईपासून पण ऍक्च्युली खूप लांब आहे आणि पुण्यापासून पण जवळजवळ त्याला 4-4.5 तास लागतात यायला. आम्हाला तर तेवढेच लागले होते. हे बघा किती शांतता. इकडं लोक स्कूटी चालवत आहे. हे बघा इकडं पोरं फुटबॉल खेळतायत. इकडं वेडिंग फोटोशूट चालू आहे वाटतं. केव्हाचे बिचारा मेहनत घेताय, थोडं थोडं पुढे येऊन शूट करताय. हे बघा इकडं शिप आहे आणि तो अजून काम चालू आहे. हे बघा इकडं एक जो नावाड्या राहतो तो एकदम भारी असं बनवलेलं आहे. किती पण फोटो. आणि त्या साईडला पण तिकडे दिसते तुम्हाला, त्या साईडला. आता गार्गेन ते इकडे, त्याच्यामुळे मला इकडे जायचंय. एकदम नारळाचं झाडं आणि एवढं सुंदर व्ह्यू दिसतो. तुम्ही किती पण फोटो आणि किती पण व्हिडिओ काढू शकता, तुम्हाला कोणी डिस्टर्ब करायला राहत नाही. हे बघा बीचवरती एक कुत्रा आलाय, एक छोटस पप्पी. ते किती एन्जॉय करते. पुढे चालले. इकडं सनसेट होत आलाय आणि हे बघा आता थोडी गर्दी वाढलेली आहे. आणि इकडं बघितलं ना, म्हणजे इकडं अजिबात गर्दी नाही. तुम्ही आरामशीर फोटोशूट करू शकता, व्हिडिओ बनवू शकता. आणि इकडं का गर्दी दिसते तुम्हाला, की इकडं आहे ऍक्टिव्हिटी. म्हणजे इथं राईड्स आहे, वॉटर ऍक्टिव्हिटी आहे. इथं तुम्ही अजून हाऊस राईड करू शकता, हॉर्स राईड करू शकता. त्याच्यानंतर त्यांनी बाईक राईड ठेवली आहे. आणि इथं तर ना एवढे आले होते फोटोशूटसाठी कपल्स, खूप म्हणजे भरपूर सारे लोक. तर मला तर फोटोशूटसाठीच दिसलेले होते. बाकीचे जे फॅमिली होते ते बघा इकडे आहे. आता आम्हाला जायचं होतं शिपमध्ये. आता जाऊ.
दिवसभर खेळून दमले. तिचा चेहरा दाखवते मी तुम्हाला. नानू इकडे बघ. नानू हे बघा, हे अशा ऍक्टिव्हिटी असतात म्हणून इकडं गर्दी असते. बघा तुम्हाला दिसत असेल, इकडं अशा ऍक्टिव्हिटी होतात. बाबा तुझा चेहरा बघू. हे बघा, डायरेक्ट थकलेली पूर्ण. अशा प्रकारे तुम्ही इथं येऊ शकता आणि तुमची 2 दिवसाची सुट्टी तरी आरामशीर तुम्ही घालवू शकता. इकडं पाठीमागे तुम्ही जर तुम्हाला सँडमध्ये खेळायचं नसेल किंवा सँडमध्ये यायचं नसेल तर तुम्ही इथं रोड बनवलेला आहे त्यांनी बीच व्ह्यू एन्जॉय करण्यासाठी. तुम्ही हा रोड बनला तुम्ही बघून एन्जॉय करू शकता. आणि ज्यांना पाण्यात खेळायचं ते तर पाण्याचं वॉटर ॲक्टिव्हिटीज एन्जॉय करतात. आम्ही तर तेच केलं आहे. हे बघा इकडं रील चालू आहे. सगळेजण मोस्टली सगळेजण इथं रील्सच बनवायला आले. तसं काय आम्ही तर खूप बनवलंय. हे बघा इथं लहान पोरांनी कासव बनवलेलं, छोटासा स्विमिंग पूल. घोडागाडी पण असतात. आता आम्हाला जायचंय बोट राईड करायला. बोट राईड करतो. ऍक्च्युली आता आम्हाला कुठली बोट खालीच भेटत नाही. एवढा वेळ झाले, आम्ही मागच्या 15 मिनिटापासून शोधतोय. आता कुठं तिचं बुकिंग आहे ते चेक करतो आणि मग जातो बोट राईड साठी. दादा दादा आम्हाला बोट राईड करायची होती. किती वेळाने? 10-15 मिनिटं. किती रुपये एकाला? 200 रुपये. छोटे मुलं पण 100 रुपये. 3 आहे. 15 मिनिटं लागतील म्हणे. अरे हे राईड फुल झाली. खूप गरम पाणी. थँक्यू. ते ओरडतायत. पाण्याच्या लाटा खूप मोठ्या येतात. आता लाट खूप मोठा येतात पाण्याच्या. पडून जाणार तुम्ही. चला लवकर. त्याच्या हातची गंमत बघा तुम्ही कशी खेळते. ते आता लाटीसोबत खेळते ते डायरेक्ट. हे बघा. हो बा, आम्ही डायरेक्ट सीजन चेंज केला की आम्हाला आता नाही जायचं, सकाळी करू म्हणून. हे बघा. हो बा, बघा केवढं डायरेक्ट, म्हणजे एवढ्या लाटांमध्ये ती डायरेक्ट बॅलन्स होते की काहीच कळत नाही. बापा बाबा. आणि पोरं बघा आमची अजिबात ऐकत नाही. रात्र संध्याकाळ झाली. आज दिसते का? मला तर असं वाटतं की डायरेक्ट पाण्यातच बुडली आहे. नको बाबा, नाही करायचं. हे बघा आम्ही तरी यांच्याकडं चप्पल आणि बॅगचा कॉन्ट्रॅक्ट. एवढं सगळं ऍक्टिव्हिटी ह्या साईडला म्हणून इथं गर्दी. आपण नाही जाऊ का आतमध्ये? कोण मध्ये? हाय सेफ्टी जॅकेट आहे. आम्ही माहिती का गार्गीला आणि समूह आणि दादू तिघांना डायरेक्ट थकून गेलो होतो सांगून की आपल्याला इथं बीचवरती फक्त साईडने चालायचंय, वॉकिंग करायची. पण हे आम्हाला थोडं आम्ही त्या साईडने वॉकिंग करत होतो. आम्ही थोडं बघा अशा पुढे जातात त्या. हां, आणि असं पुढं चालत गेल्या लगेच पुढं सांगतात की आमचे पाय खराब झाले, आम्ही पाय धुवायला चाललो. हे बघा. आणि अशा पुढे चालतात. नानू चल पुढे जायचंय आपल्याला. संध्याकाळ झाली 7 वाजता आहे, तरी सकाळपासून आम्ही जवळजवळ
7 ते 8 तासाच्या टाइम 7 ते 8 तास आम्ही ह्या समुद्राच्या पाण्यात खेळतोय, तरी यांचं मन भरत नाही 3 जणांचं. हे बघा, कोणी म्हणेल यांनी 7 ते 8 तास खेळले पाण्यात, तरी पण यांची इच्छा आहेच अजून पाण्यात खेळायची. आणि आम्ही वॉकिंगसाठी वाट बघतोय की आम्ही कधी वॉकिंग करू म्हणून, पण हे पोर अजिबात ऐकत नाही. ताई आता त्या दिवे घरले निघा, येत आहे. एक मिनिट फोटो काढायचे ना, आल्यावर पण काढू शकतो. हा ठीक आहे, अंतर पडून नाही ना मग टाइम लागेल. हे बघा दोघं, आणि दोघं घाबरताय. बघा 10 मिनिटाची राईड घेऊन आले ते. हे बघा इकडं घोडा गाडी अशी पळते मस्त, किती भारी वाटते इथं होतं बसून. आम्हाला पण बसायचं होतं गाडगीला, पण आता अंधार झालाय, बघू आता काय होतं तर. दोघं पण एकच. संध्याकाळी पोलीस पण येतात. खेकडा बघा, खेकडा पुढे खाला खेकडा. इथं चौपाटी टाईप सारखं आहे. इथं 2 स्पॉन्ज डोसा आणि 1 घावन आणि उत्तप्पा आलाय. तर झालेलं आहे राईड वगैरे करून. आता आम्ही चाललोय रूममध्ये, सॉरी रूमवरती. सगळा अंधार झालेला आहे आणि पाण्याच्या लाटा तरी पण येत आहे. आणि आमचं नशीब खूप, म्हणजे आजचं बॅड लक ही इथली ही जे दिसत आहे रोडचे हे त्यांनी बनवलेले. आज इथं लाईट नाही, त्याच्यामुळे सगळं अंधार आहे. फक्त हा एकच लाईट चालू इथं. जर तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. चला आपण भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, काळजी घ्या.